सकाळपासून जी धरपकड सुरू होती ती आता पोलिसांनी थांबवलेली आहे आणि आता एक प्रकारे मनसेच्या मराठी एकीकरण समितीच्या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। मोठ्या संख्येने मराठी माणूस या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। मीरा भाईंदरमधील मनसे कार्यकर्ते, ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, त्याचबरोबर मराठी माणूस देखील या मोर्चामध्ये सहभागी झाला। त्यामुळे सकाळपासून जी धरपकड केली जात होती ती धरपकड एक प्रकारे आता पोलिसांनी थांबवलेली आहे। तर दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत। राज ठाकरे यांचं शिवतीर्थ निवासस्थान केडियाचं कार्यालय फोडलेले मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांनीच या कार्यकर्त्यांना भेटीसाठी बोलवलेलं होतं। तर राज ठाकरे यांनी स्वतः शिवतीर्थ निवासस्थानावरून बाहेर येत या सर्व कार्यकर्त्यांची भेट घेतलेली आहे। ज्या केडियानं राज ठाकरे यांना आव्हान दिलेलं होतं, मराठीच्या मुद्द्यावरून माध्यमांवर देखील आक्रमक भूमिका मांडत एक प्रकारे दरपोक्तीच केलेली होती। नंतर त्यांनी माफीही मागितली, मात्र त्या केडियाचं कार्यालय याच मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं होतं। अरे पुढे सरळ सरळ स्टार्टिंगला गणेश सर व्यावसायिक केडियाचं ऑफिस तुमच्या माथाडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी फोडलं, त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी तुम्ही आला होता। काय नेमकं या भेटी दरम्यान घडलं? आता कार्यकर्त्यांची सुद्धा साहेबांनी भेट घेतलेली, काय नेमकं साहेब म्हणाले? आम्ही सर्वजण सन्माननीय राजसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो होतो। केडियाचं ऑफिस फोडलं त्याबद्दल मी माथाडी कामगार सेनेचा अध्यक्ष असून मला त्याचा अभिमान आहे। तसं सन्माननीय ज्यावेळी राजसाहेबांना भेटलो त्यावेळी राजसाहेब पण आम्हाला तेच बोलले की मराठीवरती कोण नख लावत असेल तर त्याला सोडू नका, मग तो कोणीही असो, त्याला धडा शिकवल्याशिवाय राहू नका। आज मीरा भाईंदर इथे आंदोलन होतं, त्याला परवानगी नाकारली। अजूनही तिथे मोठ्या संख्येने प्रत्येक मराठीसाठी मराठी माणूस असेल किंवा आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांची धरपकड सुद्धा गेली, नोटीस दिल्या, अजूनही तिथे धरपकड सुरू आहे। अशात आता या घटनेसाठी सुद्धा मीरा भाईंदरमध्ये माथाडी संघटनेचे पदाधिकारी किंवा तुम्ही पोचणार आहात? आता हे सर्व झालेलं आहे। साहेबांचा सन्माननीय राजसाहेबांचा आशीर्वाद घेतला। आता आम्ही सर्वजण इकडनं जे 200-300 लोक आहेत ते सर्व तिकडे जमा होतोय। बाकीचे अर्धे लोक रस्त्यात आम्हाला भेटणार आहेत। मला वाटते एक अर्ध्या एक तासामध्ये अजून 4-5 हजार लोक मुंबईतनं मीरा रोडमध्ये पोहोचतील। साहेबांनी काही आदेश दिले त्याबद्दल काही सांगितलं की आंदोलन सुरू आहे? अनेक पदाधिकारी सर्वांना माहिती आहे, मराठी माणसांना माहिती आहे। आम्ही तर पक्षाचे पदाधिकारी पोहोचतात, पण ज्या सामान्य लोकांना कळतं आहे मुंबईमध्ये की मराठीची गळचेपी होते, मराठी माणसाला कुठेतरी पोलिसांकडनं त्रास चालू आहे किंवा जोर जबरदस्ती चालू आहे, तरी मराठी माणूस पण आता मीरा रोडला मीरा भाईंदरला जायला तयार झाला आहे। साहेबांनी काय आदेश काही मत व्यक्त केलं का? मराठीसाठी जिथे जिथे मराठीवर अन्याय होईल तिथे तिथे महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या आदेशाची वाट बघत नाही, स्वतःहून पोहोचतो आणि साहेबांनी आदेश दिला तर त्यापेक्षा जास्त लोक पोहोचतात। अनेकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। खरं तर एक व्हिडिओही समोर आलाय ज्याच्यात संतोष जुरी यांना बॅनिक्वेट हॉलमध्ये ठेवण्यात आले। पोलिसांना, मनसे सैनिकांना आणि मराठी प्रेमी जनतेला ठेवण्यासाठी जागा मिळत नाहीये। कशा पद्धतीने बघतोय हे आंदोलन चिरडण्याचा त्यांचा सर्व जो सरकारचा प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे, कारण का मुंबईतनं आता एवढे लोक तिकडे जायला लागले आहेत। मला नाही वाटत की आज दिवसभर पोलीस प्रशासन पण कुठे उभे राहून लोकांना थांबवतील। थँक्यू। या आंदोलनामध्ये सहभागी होत असताना साधारणपणे तुमचं प्लॅन ऑफ ऍक्शन नेमकं कसं असणार आहे? कारण तुम्हाला सुद्धा अनेकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, तुमच्यासोबत इतर पक्षांचे लोकही यात सहभागी असतील का? हा मोर्चा मराठी माणसासाठी निघणारा मोर्चा आहे। मराठी माणसाची गळचेपी होती आहे म्हणून हा मोर्चा चालला आहे, कारण का ज्या विशिष्ट भाषेतील लोकांनी मोर्चा काढला होता ते त्यांच्या भाषेची ताकद दाखवण्यासाठी काढला होता आणि ते मराठी माणसाला दाबण्यासाठी काढला होता, दबावतंत्रासाठी काढला होता। म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये येऊन जर मराठी माणसाला ताकद दाखवत असाल तर मराठी माणूस कसा आहे सांगायची गरज नाही। आपण शिवछत्रपतींचे वंशज आहेत छत्रपतींचे, त्यामुळे त्यांना एकदा हा दणका दाखवलाच पाहिजे की मराठी माणूस जागा झाला तर काय होते। सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक हेच या मोर्चात आता सहभागी होऊ लागलेले आहेत। एक प्रकारची गळचेपी मराठी माणसाची आहे म्हणून ते स्वतःच्या मोर्चात सहभागी होऊ लागलेले आहेत। कसं बघताय तुम्ही याकडे? मी त्यांचं अभिनंदन करतो। एक मराठी म्हणून एक मराठी माणूस पुढे आला, त्यांनी बघितलं ना की शासन कोणाचं आहे, मी कुठल्या पक्षात आहे, असे सगळ्याच पक्षातील